हां नमस्कार मित्रांनो, मी रोहित नरेंद्र पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या या चॅनलवर. तर आज आपण चाललोय मामाकडे तर आपण नेहमीच जातो, पण आज जाताना दोन खास गोष्टी आहेत. एक तर आजीचा वाढदिवस आहे आणि दुसरा म्हणजे विरार सफारीची जेट्टी सुरू झाली आहे. तर बघूया आपण आज किती टाईम लागतो. आता जर समजा आपल्याला जायचं असेल मामाकडे तर विहंगी किती दाखवते, इकडून स्टार्ट केलं तर 1 तास 26 मिनटं आणि आता वाजले 4 बरोबर. आता बघू जेट्टीने जाऊन आपल्याला किती वेळ लागतो, मग समजेल आपल्याला. सव्वा 4 झाल्यात, 15 मिनिटात बरोबर आलं. पण गाड्या बघा, आता चाललोय तिकीट काढायला. तिकीट काउंटर पुढेच आहे. ते आहे मारमळपाडा इकडे. याची जेट्टी काय माहीत नंबर लागतो का नाही बघ. तिकडे काय सीन आहे माहिती आहे का, तिकीट नाही देत आहे आणि तिकडे नोटीस लावलं आहे किती आता 4:30 आणि 5:15ची फेरी कॅन्सल केलं आहे कारण की ओटी आलं आहे, पाणी कमी आहे. डायरेक्ट आता 6ची फेरी. जर तिकडून आली तर सुटेल, तिकडून आली नाही तर आता डायरेक्ट 6लाच भेटेल आपल्याला. हे तर मग हायवेला जाऊन आपण परत रिटर्न एवढा टाइम झाला. पहिल्याच दिवशी पचका झाला, कॅन्सल करायला लागेल. बघू आली तर जाऊ, नाही तर मग रिटर्न जाऊ आपण. तेच ना, किती वेळ थांबणार इकडे. दुपारी हाच प्रॉब्लेम आहे इकडे, ओटी आल्यावर बारका. फोर व्हीलर ड्रायव्हर +3 हा घेतला. 12 13 किती झालं, 3 किती. आली आपली फेरी, तिकीट पण भेटलंय. 3 4 5 6 7 8 आता 15 गाड्या बसतात. आता आपण आहेत वाटतं 13व्या का 14व्या. हा बघू, आता भेटलं तर भेटलं, नाही तर बघत बस वाट. गाडी आपली हळूहळू पुढे चाललाय. काय वाटते, लागेल का नंबर? लागेल लागलं म्हणजे आजी पावली. इंदुमतीचं नाव घेतलं, जय केलं ना. तू बोलला 15 गाड्या बसतात तर मग आपली बसायला तर पाहिजे, पण ते गाड्यांच्या साईजवर पण डिपेंड करते ना. आता सगळ्यात मोठं असलं तर कसं लागतं. फायनली आले बाबा. आणि आपल्यानंतर मला वाटतं 4 गाड्या राहतील, एवढी जागा आहे ना. आता एक इकडे लागेल. उतरायचं असेल तर जा उतरा पप्पा, चला. तुम्ही गाडी बंद करतोय मी, गरम नाही का होणार. हा आता गाडी अशी लावली आपण. 17 गाड्या लागतील. हा इकडे पण बसायला आणि इकडे उभे आहे. चांगलं आहे, डेक मोठं आहे ना. इकडे पण जागा आहे. काय व्हिडिओ काढू का? अगं व्हिडिओ बघायला मजा येते, फोटो बघायला काय मजा येते. व्हिडिओ पण काढ आणि फोटो पण काढ. सध्या इकडे प्रॉब्लेमच आहे मोठा, गाड्या लावायलाच लागल्यात अजून. येऊन आपल्याला झालं 10-15 मिनिटं. Few moments later.
10 मिनिटं लागतात तिकडून इकडे यायला 10 मिनिटं. तसे आता वाजलेत 5:20 आणि हेच जर आपण हायवेने गेलं असतं ना तर एवढ्याला आपण विळंगीत केक कापलं असतं आता. पण जेट्टीने यायचं होतं ना. मग ठीक आहे, दुपारच्या वेळेस तुम्ही पण येत असतील तर नीट चौकशी करा. कॉल वगैरे मी सगळं डिटेल्स टाकतो, त्या नंबरवर चौकशी करा दुपारच्या चालू आहेत का नाही जेट्टी आणि मगच या. चलो भाई बाबा, इकडे पण लाईन बघ किती लागलंय. इकडे 4 व्हीलर कमी आहेत. हां, टाईम सारखाच आहे याच्यात. म्हणजे हे सगळं पकडलं, इकडे थांबायचं तिकडे थांबायचं. फक्त एवढंच आहे की टाईमपास आहे, म्हणजे असं थकून नाही जात माणूस ना. आता आपल्याला तेवढं घाटातनं वगैरे जायचं म्हटलं तर याच्यात काय आरामात बसून आलो आहे. इकडची तर फुल एकदम असे टेवरीच्या झाडात आहे ना, एकदम मध्ये आहे. आपले तरी बाजूला गाव आहे तर गाव आहे. एवढं रोड घेतलाय जलसार. आपला नाही एवढा आतमध्ये रोड. 5:52 आणि आम्ही डॉट मामाकडे पोचलोय. म्हणजे किती वाजले आपल्याला? जवळजवळ 1 तास 52 मिनिटं लागले आणि हायवेने आलं असतं तर 1 तास 26 मिनिटं. पण आपल्या इकडे जवळजवळ 30 ते 40 मिनिटं आपलं ते ओटी आलेली म्हणून गेला. असं बघायला गेलं तर चांगलं आहे. फक्त हे असे प्रॉब्लेम नाही झाले तर आपण व्यवस्थित पोहोचू. आई बघ कधीची वाट बघते. much later. हा, ते येताना पण आलोय इकडेच जलसार जेट्टीला. पण इथे पण आता आमचा नंबर 33वा होता, तर ही फेरी तर जाईल, आपल्याला नेक्स्ट फेरीमध्ये जायला लागेल. टाइमपास आहे. जर तुमच्याकडे खूप टाइम आहे आणि तुम्हाला आरामात पोचायचं असेल तर येऊ शकतात. पण तुम्हाला घाई असेल तर सध्या तरी हायवेज बेटर ऑप्शन आहे. एक आईने पॉइंट म्हणलं. बोल आई, काय बोलते? मी काय नाही. माझी आई लाजते कॅमेऱ्यासमोर. बोल गाई. ती म्हणते की 2 ठेवायला पाहिजे बोट, म्हणजे एक गेली दुसरी आली. पण तसं नाही करू शकत कारण की आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढी ट्रॅफिक वीकेंड आहे म्हणून, सॅटर्डे संडे. नाहीतर मला वाटत नाही वीकडेज मध्ये एवढी गर्दी असेल. पण आपण काल आलेल तेव्हा फ्रायडे होता, पण काल पण गर्दी होती संध्याकाळच्या वेळेस ना. बघितले लोक बघून करतील, वाढवतील. तर तिथून प्लॅटफॉर्म वरून सुटेल. हा, तसं करू शकतो. आता आम्ही ह्याला गेलो ना केरळला, म्हणजे 15-20 मिनिटं 20-20 मिनिटात असं ना पाहिजे. झालं सगळं फुल झालं. 1 2 3 4थी गाडी आहे आपली. थांबायला लागेल आता अर्धा तास. ही बघ चालली बघ, ही बघ चाललंय बघ समोर, टर्न मारते बघ. दिसते ना कशी होईल आता.